धनंजय तिकडे पेर. धनंजय काय करतो तू? धनंजय धनंजय हो आवरा की लवकर. हो फक्त एकच मिनिट थांब. हो चला ना कडे. नगराज आपल्याला नवरा नवसाचं बघायचं आहे ना. कसं आहे मी नागराज की कपडे घालून. एकदाच निघालो बरं का आम्ही मूवी पाहायला. घाबरू नका, कपडे घातलेत यांनी. अरे कॉमेडी मी बायको, तुला माहितीये का याचा पहिला पार्ट मी लहानपणीच पाहिला होता. मग आता काही मोठे झाले का? हे बघा, लाल बदक. ओ कॉन्व्हेंट फ्लेमिंगो आहे ते फ्लेमिंगो. हा माझा कपडे घातल्याचं प्रूफ. आणि माझी बुटकी बायको मॉलची रईसी बघा, किती नसेल घाजुंबर. मला नाही माहिती, पण जे व्हिडिओ बघणारे असतील ते नक्की सांगतील कमेंट मध्ये. तो कोणता नवस धरला होता की नाही माझ्यासाठी? हो भाई, मेरे लिए गुरुवार कर रही थी, नाही सॉरी सोमवार कर रही थी. सोमवार पण करत होती, गुरुवार पण करत होती. परत हा नवरा भेटला. किती लक्की आहे बघा. सोमवार करा मला पुढचा रेकॉर्ड नाही करत रे. बाय बाय बाय. हे बघा, मूवी चालू झाली आणि मूवीची सुरुवात एक छानशा अशा भक्तिगीताने चालू होते. निर्मिती सावंत यांचा छोटासा रोल आहे, पण त्यांनी कॉमेडी लय भारी केली. पहिलं सॉन्ग जेवढं चांगलं होतं ना, तेवढंच बोगस सॉन्ग वाटलं मला. आणि अशोक सराफच्या एंट्रीला पूर्ण थिएटरने प्रतिसाद दिला. स्वप्नील जोशीला काही हिट नाहीये, पण मला प्रत्येक मूवीत त्याचा सेमच रोल वाटतो. अशोक सराफ यांना तर तोडच नाही. यांची कॉमेडी, यांचे डायलॉग्स ऑन दी पॉइंट वाटत होते. पूर्ण फॅमिली फ्रेंडली जोक्स आहेत. तर तुम्ही नॉनव्हेज डँक हे एक्सपेक्ट करून जात असाल तर जाऊ नका. एकदम क्लीन कॉमेडी आहे. 1-2 असतील बट चालच तेवढं. बाई या सीनला पूर्ण पैसा वसूल आहे. ठीक आहे, सचिन आणि सुप्रियाच्या मला वाटतं या प्रयत्नांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. पूर्ण फॅमिलीला घेऊन हा पिक्चर नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. मराठी माणसाच्या प्रयत्नाला मराठी माणसानेच आता पुढे नेलं पाहिजे. आणि स्टोरी लाईनचं बोलायचं गेलं तर तेच पहिल्या पार्ट सारखं सिमिलर आहे. तुम्ही एन्जॉय करू शकता, फॅमिलीला घेऊन जावा. आणि कसा आवडला रिव्ह्यू ते पण सांगा. आणि शेवटी गणपती बाप्पा मोरया.